विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा सुरू आहे। या पायी पालखी सोहळ्यामध्ये वडिलांची परंपरा जपायसाठी, वडिलांचा वारसा सुरू ठेवण्यासाठी या ठिकाणी नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक विष्णुभाऊ फडोळ हे गेल्या 5 वर्षापासून सतत या ठिकाणी पायीवारीमध्ये सहभागी होत असताना या ठिकाणी ते संपूर्ण दिंडी साधारणतः 150 ते 200 लोक सोबत घेऊन दरवर्षी वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी या ठिकाणी चालतात। भाऊ, प्रथमतः तुम्ही वारीमध्ये चालतात, आपलं स्वागत। धन्यवाद। तुम्ही या ठिकाणी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पायीवारीमध्ये चालतात, काय नेमका या मागचा येतोय? कसं आहे, माझे वडील हे जवळपास 40 ते 45 वर्षापासून पांडुरंगाची सेवा वारी करत होते। वडिलांची एक परंपरा, त्यांची खूप इच्छा असायची का माझ्या पाठीमागं माझा कोणीतरी वारस किंवा माझी परंपरा त्यांनी चालवावी। त्या उद्देशाने मी वडिलांचं त्यांना एक आदरांजली आणि श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कुठेतरी आत्म्याला शांती लाभावं, त्यामुळे मी 5 वर्षापासून सतत माझ्या सर्व व्यवसायातून वेळ काढून 1 महिना कंप्लीट वारीसाठी मी देत असतो। मग तुम्ही वारीला येतात, वडिलांचा वारसा चालवतात, परंपरा जपतात, हे सगळं ठीक आहे, मग व्यवसायाचं काय? व्यवसायाचं काय नाही, ते चालतो तो पांडुरंगाच्या भरोशावर। आणि एकदा वारीला आल्यानंतर म्हणजे 1 वर्ष जरी कुणी आलं, तो बरोबर तो टायमिंग आला का बा मला आता दिवस आले का आता आमची वारी चालू होणार आहे, तेव्हा ऑटोमॅटिक पांडुरंगाचे वेध लागतात। तर पंढरीला जायचं आहे, पांडुरंगाला भेटायला जायचं आहे, त्याच उद्देशाने माणूस ऑटोमॅटिक कामांची लाईन तो परमेश्वरच लावतो। सर्व कामं जिथल्या जिथं होत राहतात, कोणतीही अडचण येत नाही। एकदा पायी निघाल्यानंतर कोणत्याही व्यवसायाची आठवण बी येत नाही, त्या उद्देशाने होतं। गेल्या 5 वर्षापासून तुम्ही सतत पायी चालत आहात, असं कधी वाटलं की पांडुरंगाने वाईट केलं किंवा आपलं नुकसान झालं, आपण महिनाभर इकडं आलो? नुकसान आणि नफा पांडुरंगाकडे बघायचंच नसो, देवाकडे नुकसान आणि नफा तिथं आपली चूक असते किंवा आपण फायदा झाला तर आपण काहीतरी कर्तबगारी करतो, नुकसान झाली तर आपली चूक असते। त्यामुळे देव हे कोणीही टाकू नये, टाकू बी नाही कोणी, असं मला वाटतं। कारण की नुकसान परमेश्वर कधीच करत नसतो। त्यांनी आपल्याला जन्माला दिला, त्यांनी त्याची सेवा करायची, पांडुरंगाची आपण सेवा करतो, हेच मोठं आपलं भाग्य आहे आणि तीच मोठी परमेश्वराची आपल्याला भेट आहे। हे माझं भाग्य समजतो की मला पायी चालायला मिळतं, या वारीमध्ये मी पायी चालतो आहे। याच्यामागं जोपर्यंत वडील करत होते तोपर्यंत कधी जाणवलं नाही, पण ज्यावेळेस मी स्वतः करायला लागलो तेव्हापासून मला हा अनुभव यायला लागला का नाही, हे माझं पूर्वजन्माची पुण्य आहे का ती मी निवृत्तीदादांसोबत पांडुरंगाला भेटायला जातो आहे। 5 वर्षापासून पायीवारी करत आहात, एक भावनिक प्रश्न, वडिलांशी जर आज संवाद साधायचा ठरला तर काय सांगाल वडिलांना? म्हणजे आता ते म्हणजे आता शब्द फुटत नाही आहे, पण एक आहे का दादा तुम्ही गेलेत, तुमच्या पाठीमागं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हे करणार आहे, हेच त्यांना सांगू इच्छितो। जर पांडुरंगाने परत कधीतरी वडिलांच्या रूपाने अशी सेवा करण्याची संधी दिली तर साधारणतः किती वर्ष ही संधी कराल? या ठिकाणी ही वारी कशी सुरू ठेवाल? मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वारी चालू ठेवणार आहे। आणि हे माझं भाग्य असेल का मी आज जे काही लोकांसोबत मी चालतो त्यांना घेऊन चालतो, त्यांचं सहकार्य असतं। आता बरेच समजा बाकीची जेवढी मंडळी आहे ते खूप मोठं सहकार्य करतात आणि त्यांच्या सपोर्टने मला सर्वांचं आम्ही प्रत्येक ठिकाणी पुढं जागा राहण्याची व्यवस्था करणं, पुढं जाऊन हे करणं, यातच एक खूप मोठं समाधान असतं, तेच हे असेल। साधारणतः उद्योजक म्हटलं की एसीत राहणं आलं, एसीमध्ये झोपणं आलं, कसं ॲडजस्ट करता वारीत? होतं ना ते ॲडजस्ट, कसं म्हणजे चालतं, म्हणजे जिथं जशी सोय असेल जसा दिवस आला तसा तो आपण काढायचा, त्याचं असं काही वाटत नाही। पांडुरंगाकडे काय मागाल? मागायचं काहीच नाही, तो ऑटोमॅटिक देत असतो। द्यायचं म्हणजे ते आपल्याला 2 हात 2 पाय 2 डोळे सर्व काही दिलं आहे तेच त्याने दिलं, तेच खूप मोठं आहे। ते आपण कर्म आपण करायचे, फळ ऑटोमॅटिक भेटत असतं, देवा का मागायचं नसतं। नक्कीच कर्म करायचे आणि फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करायचे, इतक्या थोर विचाराने त्यानंतर वडिलांशी छोटेखानी का होईना साधलेला संवाद, या वारीचा जो वारसा आहे हा या ठिकाणी खूप काही सांगून जातो। भाऊंची ही वारी सतत, वडिलांची ही परंपरा यांच्या हातून अशी सतत घडो, हीच परमेश्वर पांडुरंगाचरणी प्रार्थना।